नमस्कार. आज आपण ज्योतिष शिकूया या अंतर्गत भाग 13 बघत आहोत. म्हणजे ज्या एकूण आत्तापर्यंतच्या आपण योनी बघितल्या त्यामध्ये अश्वयोनी, गजयोनी, मेषयोनी, सर्पयोनी, श्वान योनी, मांजार योनी, मूषक योनी, 8 नंबरला गोयोनी आणि 9 नंबरला महिषी योनीपर्यंत आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केला. आज आपण पाहणार आहोत व्याघ्र योनी म्हणजे काय. व्याघ्र म्हणजे वाघ. ही योनी जी आहे ही का आली असावी तर एकूण 14 योनीमध्ये व्याघ्र म्हणजे वाघ किंवा वाघीण अतिशय सुंदर योनी आहे. ह्या योनीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, माणूस स्वतःला प्राणी सदी मानत नाही, पण आपल्याकडे काय आहे, मानसशास्त्रामध्ये एक वाक्य आहे कोणत्याही पुस्तकात, मॅन इज अन सोशल ॲनिमल. तो समाजप्रिय झालेला एक प्राणी आहे, परंतु सोशल शब्द वापरला आहे. पण माणसं स्वतःला सोशल न म्हणता क्रुएल सुद्धा म्हणून घेतात. स्वतः आपण कित्येक तरी पुढाऱ्यांचे, कित्येक नेत्यांचे, कित्येक गल्लीतल्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे किंवा काही गुंड पण आहेत त्यांचे फोटो, वाढदिवसाचे, त्यांना मिळालेले अवॉर्ड्स असे बघतो. त्यावेळी खाली एक वाक्य लिहिलं असतं, मला अतिशय हसू येतं त्यावेळेला, वाघ तो वाघच. अरे, जो प्राणी सोशल म्हणजे सामाजिकदृष्ट्या माणसात आलेला नाही, जो माणसाळलेला नाही, तो गेल्या 1000 वर्षामध्ये कधीही माणसाळला गेला नाही. इथून पुढे 1000 वर्षात माणसाळेल असं वाटत नाही. आणि त्याची उपमा दिली तर त्याला वाटतं बघा वाघ तो वाघच. मग असं वाटतं की अरे, माणसाळलेल्या एखाद्या जनावराची जर उपमा दिली आणि त्याच्यासमोर एक फोटो लावला, कुत्रा तो कुत्राच, तर लोक मारायला उठतील. पण त्या वाघ म्हणलं म्हणजे आईला वाटतं बघा माझा मुलगा वाघ आहे. पण तेच समजा कोण म्हणलं तिला, अगं तुझा मुलगा ना सर्प आहे, तर ती त्याला मारायला उठेल. बघा, म्हणजे आपल्याला वाघ म्हणलं तर बरं वाटतं. ही आपली मानसिकता आहे. आपण विचार न करता या गोष्टी स्वीकारतो, हेच आपण तत्व मान्य करतो. म्हणजे आपल्याला कुठल्या प्राण्याची उपमा दिली तर काही वेळेला आपल्याला शहारल्यासारखं होतं आणि काही प्राण्यांची उपमा दिली की आपण भांडायला उठतो. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये त्या प्राण्यांच्याबद्दल असणारे समज याला कारणीभूत आहे. असो, आपण वाघ तो वाघच म्हटलं तर त्या माणसाला वाघाची उपमा देऊन वाघच करू शकतो. जो वाघ कधी गेल्या अनेक वर्षात कपडे घालू शकलेला नाही, एखादी बंदुकीनं शिकार करू शकलेला नाही, शिकारीतून आणलेला मांस छानपैकी कापून त्याला मसाला लावून ओव्हनमध्ये खाऊ शकलेला नाही, तो वाघ आज असा कॉन्टेल जे चांगल्या चांगल्या रेंज रोवरसारख्या गाडीतून फिरत असेल तर मला शंका आहे माणसाची की माणसं नेमकी खरं जनावर आहेत का प्राणी आहेत. पुन्हा एकदा विचार करावा लागतो आणि पुन्हा पुन्हा तो विचार मला छेडतो. म्हणून आपण या प्रकारामध्ये जाणार आहोत. आता हा प्रकार काय, व्याघ्र योनीचा अतिशय सुंदर योनी. ही योनी 2 नक्षत्रांना वाटलेली आहे. एक म्हणजे 14 नंबरचं नक्षत्र चित्रा आणि 16 नंबरचं नक्षत्र विशाखा. ही दोन्ही नक्षत्र विक्षिप्त आहे. विक्षिप्त या अर्थानं वापरलं, चित्रा नक्षत्र हे जे आहे ते बरोबर ते 50% या बाजूला 50% त्या बाजूला. ही माणसं बहुधा द्विधा मनस्थितीमध्ये आयुष्य काढतात. अर्ध नक्षत्र हे कन्या राशीला, अर्ध नक्षत्र हे तूळ राशीला 50-50% वाटलेलं आहे. आणि विशाखा नक्षत्र आहे हे मात्र त्रिपाद आहे. ह्यामध्ये 25% भाग हा तूळ राशीला गेलेला आहे आणि 75% भाग हा वृश्चिक राशीला वाटलेला आहे. त्यामुळे हे त्रिपाद आहे आणि द्विपाद आहे, असे 2 नक्षत्र आहेत. तर ही दोन्ही नक्षत्र छान आहेत. या नक्षत्रांचा आपण अभ्यास वेगळा करणार आहोत. त्या नक्षत्राच्या व्यक्ती कशा असतील हे याच्यावरून ठरणार नाही. त्या पत्रिकेमध्ये त्याच्या प्रथम स्थानात काय आहे याच्यावरून आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे नुसत्या नक्षत्रावरून माणसाच्या स्वभावाचा किंवा जगण्याचा अभ्यास करणं थोडं अवघड जातं. मग त्यासाठी काय बघायला पाहिजे, त्याचे डिटेल्स काय त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला आपण विचार करूया. हा जो चित्रा नक्षत्र भाग आहे 14 नंबरचं नक्षत्र, हे काय आहे, हे मध्यनाडीचं नक्षत्र आहे. म्हणजे हे लोक कसे असतील तर ह्या लोकांना वात विकार असू शकतो. वात म्हणजे ज्यामध्ये खातात कमी पण बॉडी मोठी सुटू शकते. आपल्याला एकदम ढोबळी वाटतात, जाडच्या जाड, उंच असतील तर ती जाडी खपून जाते, पण उंची नसेल तर ती जाडी अडचणीत ठरते. त्यामुळे ही मध्यनाडीची लोक आहेत ते वात विकारांना तरी असतात. एक दुसरं असं की हा राक्षसगण आहे. म्हणजे कोणतीही मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा पटली नाही तर तुटून पडतील. आता रस्त्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं नळ चालू ठेवलेला आहे आणि घागर ठेवलेली आहे, ती व्यक्ती आत गेली घरात, घागर वाहू लागली. जाताना हा जर माणूस आहे त्यानं बंद केली नसती तर आतून आलेला माणूस म्हणेल तुला काय करायचं, मी बिल भरतो. हा म्हणेल झाडून झोपडून काढीन तुला, लागला सांगायला पाणी सार्वजनिक आहे पैसे भरतो म्हणून काय झालं. अरे हा राक्षसगणाचा माणूस
क्रोधानं उठून पेटून उठेल, मग भांडणं मारामारी अपरिहार्यपणे आले. पण सर्वसामान्य माणूस विचार करेल काय करायचं आपल्याला, पण ही माणसं जाऊन बंद करून त्याशी भांडायला तयार आहे. म्हणजे हा जर बघितला, राक्षसगण हा चवताळून उठून एखाद्या अन्यायाविरुद्ध भांडायला उठतो. भांडण्याची कुंकुमे असली तरी सुद्धा चालेल, भांडणं झालं तर चालेल, पण योग्य ती गोष्ट मी करेन अशा म्हणणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये हे चित्रा नक्षत्र येतं. दुर्दैवानं चित्र आणि विशाखा दोन्ही राक्षसगणाचे नक्षत्र आहेत, त्यामुळे ही माणसं या स्वरूपाची जगत असतात. आता ह्यांचं मुख बघितलं चित्रा नक्षत्राचं, हे तिर्यंक स्वरूपाचं मुख आहे, म्हणजे वर्तमानात जगणारी माणसं आहेत, समोर बघून चालणारी माणसं आहेत. फार पुढचा, फार मागचा, फार भविष्याचा, फार भूतकाळाचा विचार न करता कोणी त्यामध्ये आलं आणि चर्चा करायला तर उठून जातील किंवा फारसा त्याला प्रतिसाद देणार नाहीत. मग आपोआपच ती माणसं वर्तमानात येतात. ही दृष्टी आहे यांची चिबीट. म्हणजे काय, अतिशय कणखर दृष्टी असते. चिबीट म्हणजे काय, आपल्याला जे गरजेचं आहे तेवढं दिसणार, बाकीचं दिसणार नाही. याला बाकीचं दिसणार नाही. एखाद्या कार्यक्रमाला गेले तिथं 10 माणसं बसली, कोण कोण बसले, काय करायचंय, 3 नंबरची खुर्ची मोकळी आहे, पटकीन जाऊन बसणार. बाकी वाहती शेजारी मी बघितलं नाही कुणाला सुद्धा, मला फक्त खुर्ची दिसली. म्हणजे ज्या अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसला ती वृत्ती म्हणजे चिबीट. बाकी काहीही दिसत नाही. एखाद्या छान हॉटेल पुढून जाताना पहिला बरोबर ह्याला एक ठराविक वास आला की बहुतेक आंबोळी झाली वाटतं, ताजी बघूया काय, अरे बापरे, चिबीट स्वरूपाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या फायद्याची गोष्ट यांना आपोआप लगेच कळते आणि तिच्यावर काम मारण्याची शक्यता, तुटून पडण्याची, मिळवण्याची शक्यता जास्त आहे. बाकी विचार करणार नाही. त्यांची रास आहे कन्या आणि तूळ. कन्या म्हणजे 6 नंबरची आणि तूळ म्हणजे 7 नंबरची रास. चित्रा नक्षत्र हे अर्ध कन्या राशीमध्ये आणि अर्ध तूळ राशीमध्ये आहे. आता याचा विचार केला आपण तर ह्यांचा वर्ण बघितला तर 2 प्रकारचे वर्ण येतात. जे नक्षत्र कन्या राशीमध्ये आहे ते वैश्य वर्णाचं आलं आणि जे नक्षत्र तूळ राशीमध्ये आलं अर्ध ते शूद्र वर्णाचं आलं. म्हणजे जर तो माणूस कन्या राशीमध्ये असेल, पहिल्या किंवा दुसऱ्या चरणात असेल, तर तो परफेक्ट व्यापारी दृष्टिकोनातून विचार करणार. आणि जर तोच माणूस तूळ राशीत असेल तर तो शूद्र वर्णाचा विचार करणार, म्हणजे व्यापारी वर्णाचा विचार करणार नाही. हा जर बघितला प्रकार तर तत्व विचारात घेतो आपण तेव्हा चित्रा नक्षत्राची माणसं जेव्हा कन्या राशीत असतात तेव्हा ती सहनशीलता, पृथ्वी म्हणजे लगेच विचार करून आपला निर्णय न देणारी, बघूया, थांबूया, विचार करूया असं म्हणून स्वरूपाची विचार करणारी. पण तेच जर बघितलं तर वायू तत्व असेल तर आपण आहे त्यापेक्षा जास्त बोलणं, जास्त मोठं सांगणं आणि आपण मोठे आहोत असं पटवून देण्याचा प्रयत्न ज्या की वेळी केला जातो त्याला आपण वायू तत्व असं म्हणतो. हे दोन्ही तत्व एकाच वेळी एकाच व्यक्तीवर असत नाहीत. एकतर ती व्यक्ती परफेक्ट चित्रा नक्षत्रामध्ये, एक तर ती व्यक्ती कन्या राशीत असेल किंवा तूळ राशीत असेल. एकाच वेळी दोन्हीकडे असणं शक्य नाही. त्यानंतर काय तर विशाखा नक्षत्र म्हणजे व्याघ्र योनीमध्ये येणारं दुसरं नक्षत्र आहे विशाखा. हे आहे 16 नंबरला. हे नक्षत्र पण असंच आहे. काही नक्षत्र 25% भाग तूळ राशीमध्ये आणि 75% भाग वृश्चिक राशीमध्ये. याचाही आपण विचार करतो. हे आहे अंत्यनाडीचं. म्हणजे ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचा विचार केला तर ही पित्तकारक प्रकृती घेऊन जन्माला येतात. पित्तकारक प्रकृती नेहमी व्यक्तीची प्रकृती जी असते ती 2 प्रकारची असते, लक्षात ठेवा. कफ किंवा वात असं नाही. कफ आणि वात किंवा कफ आणि पित्त किंवा वात आणि पित्त किंवा पित्त आणि कफ अशा 2 प्रकारची असते. याचं कारण असं की जन्म राशीप्रमाणे एक नक्षत्र आलं ते समजा असेल कफ प्रकृतीचं म्हणजे आद्य नाडीचं, आणि जर लग्न कोष्टक बघितलं आपण त्याचं तर लग्न असेल मध्य नाडीचं म्हणजे वात प्रकृतीचं, तर त्या व्यक्तीची प्रकृती कफ आणि वात अशी दोन्ही मिक्स केलेली असते. त्यामुळे एका प्रकारचं नाही, दोन्ही मिळून आपली प्रकृती तयार होते. दोन्ही मिळून प्रकृती आपल्या प्रकृती शरीरात असल्यामुळे आपल्याला दोन्हीचं मिळून संमिश्र वातावरण तयार होतं आणि मग कफ आणि वात अशा एकूण 2 गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात. मग आपण कशावर कंट्रोल करतो त्याच्यावरती आपली प्रकृती छान आहे काय या गोष्टी ठरतात. चला पुढे. हे नक्षत्र आहे अंत्यनाडीचं. अंत्यनाडी म्हणजे काय तर पित्त प्रकृतिकारक राक्षसगणाचं नक्षत्र आहे. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. राक्षसगणामध्ये आपल्यावर झालेला अन्याय जो आहे त्याला तुटून पडण्याची प्रवृत्ती जास्त आहे. पण हे लोक कधीही राक्षस प्रवृत्ती ही नेहमी आघोरी प्रवृत्ती आहे, लक्षात ठेवा. जेवायला बसले तर सुद्धा ती आघोरी प्रवृत्ती. 7-8 भाकरी खाली, पाणीपुरी खायला गेला हो आणि त्या बायकोला घेऊन गेला होता. काय बघा किती दोष त्याच्यामध्ये आहे, किती खावं, ह्याला काय मर्यादा आहे का नाही. पण आहे बघा, आपण रोज बघतो खाणारे, एकावर भागतं का कुणाचं नाही बघा. असं एकदा काय झालं तर नवरा बायको गेले, ती बायको म्हणली मी अजून एक खाणार आहे. तो म्हणला खा. तिने अजून एक खाल्ली. एका पाणीपुरीमध्ये किती असतात 6 पाणीपुरी असतात.
तिनं अजून खाल्ले एक, 12 झाल्या. तिनं पुन्हा त्या नवऱ्याकडे बघितलं आणि त्याला म्हणली मला अजून एक खाऊ वाटते. तो म्हणला खा, 3 होतील की. तो हिंदी बोलत असला पाहिजे. तो म्हणला नागिन. चल, तिनं हातातलं पाणीपुरीचं ताट त्याच्या तोंडावर हाणून फेकून आणलं. तो म्हणला का नागिन म्हणली? नागिन नव्हे, नागिन. अगं मोजू नको ग, तुला पाहिजे तेवढं खा, तू आदाशी आहेस हे मला माहिती आहे. हा जर प्रकार बघितला तर राक्षस हा आदाशी. ह्या लोकांचं खाणं राहणं जगणं हे आदाशी असतं. आदाशी आपल्याला कळत नाही. केळी खातो म्हणतात उपवास आहे. डझनभर आणलेली केळी एकाच माणसानं खाल्लेली मी पाहिलेली आहे. आणि पुन्हा दुपारी म्हणतो तो माझा उपवास आहे. आपल्याकडे अशी प्रवृत्ती दिसते पण प्रकृती दिसत नाही. एवढा भात खाणारी माणसं आहेत पण काटकोडी 25 किलो वजन असणारी माणसं. हा जर बघितला तर राक्षसगणामध्ये ह्या गोष्टी दिसतात, जाणवत नाही. ह्या अनुभवानंच जाणवावं लागतं. त्यामुळं हे नक्षत्र आहे अधोमुखी. म्हणजे काय तर खाली पडणारं, म्हणजे भूतकाळात राहणारी माणसं. ही या भूतकाळ हा ह्यांना आवडतो. प्रत्येक वेळेला काही भेटली की सगळं जुनं काहीतरी काढून सांगत बसतील. अधोमुखी. पण ह्यांची दृष्टी आहे अंध. अंध म्हणजे काय, ह्यांना फारसं दूरवरचं विचार करायची प्रवृत्ती नाही. अंध. आत्ता वागतंय ना, चला कसं का असे ना. आपण विचार केला कपडा घ्यायला गेलो तर आपण काय विचार करणार, चांगला टिकेल ना, चांगल्या क्वालिटीचा कुठला आहे, शिवण चांगली आहे का, हे म्हणणार. तसलं काही नाही. आज 2 दिवस आता सणापुरतं वागतंय ना, घेऊन टाका मोकळा व्हा, या प्रवृत्तीमध्ये जातात. मग विचार करा, आपण लग्न जमवत असताना आपण म्हणतो कशाला काय बघायचं आहे, आम्ही कुठं बघितलंय. अंध स्वरूपाचा नवरा आणि चिवीट स्वरूपाची बायको यांचं जर लग्न झालं तर त्यांच्या मुलांवर काय संस्कार होतील, 10 वेळा विचार करा. तो म्हणतोय आता तात्पुरतं बघा आणि ती नाही चांगलं बघा, काय होणार. एकदा एका नवरा बायकोंची भांडणं माझ्यासमोर आली होती. हा म्हणला अगं काय करायचं, याला बूट घ्यायचे. त्यांनी पटकीने बूट घेतले रस्त्यावरून, ते छानपैकी स्वस्त होते. ती बायको म्हणते अहो ऐका, चांगले बूट घेऊया आपण चांगल्या जागी, जरा ते टिकतील वर्षभर, तुला काय करायचंय, त्याला काय होते म्हणलं, काय झालं तर शिवायचं. 8 दिवसात त्याचं पेस्टिंग निघालं. घरी आला तो मुलगा, खालचं पेस्टिंग पडलेलं आणि हातात धरून आला. बूट हातात धरून घेऊन येणारा पहिला प्राणी हा. आपण जर बघितला आणि ते पुन्हा ते शिवायला गेलो तर तो म्हणला शिवता येत नाही, बाद झालं. म्हणलं हे पेस्टिंग तर हे टाकून द्या, दुसरं घ्या. म्हणजे अंध एक आणि एक चिवीट असे जर बघितले तर घरामध्ये आपल्या असंतुलन, मानसिक असंतुलन वाढतं आणि मग मुलांवर संस्कार कुठले होतात. त्यामुळे ह्या गोष्टी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे. पण हे कधी कळतं, आयुष्याचं सर्वात शेवटी कळतं. म्हणून ह्या गोष्टी समजावून सांगणं आणि आपण बघणं ही आपली आज कर्तव्य दृष्टी ठरेल. अंध स्वरूपाचा विशाखा नक्षत्र. हे नक्षत्र 2 राशीमध्ये, तूळ आणि वृश्चिक. तूळ राशीमध्ये असतं. तूळ राशीमध्ये हे 25% असेल फक्त. म्हणजे काय, विशाखा नक्षत्राचा फक्त पहिला चरण हा तूळ राशीत येतो आणि दुसरा, तिसरा, चौथा 75% भाग हा वृश्चिक राशीमध्ये येतो. त्यामुळे हे नक्षत्र बहुतेक सगळं वृश्चिक राशीशी जोडलेलं आहे. आता ह्यामध्ये जर बघितलं आपण, जेव्हा ते तूळ राशीशी जोडलेलं असतं म्हणजे पहिला चरण, तेव्हा त्याचा वर्ण असतो शूद्र. शूद्रवर्णी म्हणजे विचार करायची क्षमता खालून वर असते. चुकीचा विचार पहिला येतो आणि चांगला विचार नंतर येतो. हा जर बघितला. विप्रवर्ण हा विशाखा नक्षत्रामध्ये, चांगला विचार पहिल्यांदा, चुकीचा विचार नंतर, या स्वरूपामध्ये. अगदी म्हणजे शाळेतून एका वर्गातून जात असताना एका शिक्षकाने खिशातून रुमाल काढताना त्याची 50 रुपये 500 रुपयाची नोट पडली. त्यानं वर्गात येऊन विचारलं कोणी चोरली, मला सांगा, तो कुठल्या वर्णाचा. आणि जर तोच म्हणला असता अरे कोणाला सापडली का रे, तर तो कुठल्या वर्णाचा. कुणी चोरली म्हणला तर तो शूद्र वर्णाचा आणि कोणाला सापडली का म्हणला तर तो विप्रवर्णाचा. इतकं साधं सोपं आहे. डोक्यात विचार चोर कोण आले तुझी चोरायला, पण आपल्या डोक्यात तेच विचार पहिल्यांदा आले तर तो शूद्र वर्णाचा. आणि कोणाला सापडली का रे असेल तर द्या जरा, असा म्हणणारा माणूस विप्रवर्णाचा. लगेच समजलं पाहिजे आपल्याला विचार करण्याची क्षमता खालून वर आहे का वरून खाली आहे. त्यामुळे आता इथं आपण जर बघितलं तर हे वायू तत्व आणि ही जलतत्व, हा जो विशाखा नक्षत्रामध्ये पहिल्या चरणामधला जो भाग येतो, जो तूळ राशीमध्ये, तो वायू तत्वामध्ये येतो. म्हणजे ह्या लोकांना एवढं असेल तर एवढं सांगण्याची जी सवय म्हणतो आपण ही त्यामध्ये असते. आणि हेच विशाखा नक्षत्र जेव्हा दुसरा, तिसरा आणि चौथा चरणामध्ये असेल तेव्हा विप्रवर्णी ते जलतत्वाशी निगडीत असेल. जलतत्वाशी निगडीत असेल म्हणजे काय, ही माणसं आहे त्या परिस्थितीशी बदलून घेतात. स्वतःला परिस्थितीशी बदलून घेणारा माणूस सर्वात जास्त टिकतो, सर्वात जास्त आनंदी जगतो, सर्वात जास्त मानसिक क्लेश त्याला कमी असतात. कारण काय, आपली तक्रार करण्यापेक्षा परिस्थितीला आहे असं बदलून घेणं हे जगात सर्वात चांगलं लक्षण मानलं जातं. आणि त्यामुळं आपल्याला कुठलाही त्रास किंवा आपला इतरांना त्रास होत नाही.
आपण एखाद्या घरी गेलो आणि काय पाहुणे म्हणून आणि त्याच्यात काहीतरी जेवण बिवण तयार केलं आहे. बघा दोन्हीमध्ये फरक काय असतो. वायुतत्वाचा माणूस नाही नाही मला हे अमकंच पाहिजे त्याशिवाय मला जेवण जात नाही. वायुतत्वाचा माणूस. जलतत्वाचा काय असेल ते तुमच्याबरोबर मी खातो त्याचं काय एवढं असं जर म्हणला तर ते त्या लोकांना किती आनंदी वाटेल. हा इतका साधा सोपा विचार यामध्ये आहे. त्यामुळं हा कुठल्या स्वरूपाचा माणूस आहे, मग त्याला पुन्हा बोलवायचा का, आला तर जेव म्हणायचं का, 10 वेळा विचार करतात लोक. त्यामुळं आपण जसं वाकून घेऊ समजा स्वतःला बदलून घेऊ तितकं आपण चांगलं आणि उत्तम जगू शकतो. यासाठी ही व्याघ्र योनी सगळ्यात महत्त्वाची. हा वाघ या स्वरूपाचा नव्हे, पण हे लोक आक्रमक असावेत असं आपल्याला वाटतं. पण आक्रमकता ही अनुभवावरती नुसत्या नक्षत्रावरती नव्हे, तुमच्या या कुंडलीमध्ये कोणते ग्रह कुठं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता नुसतं नक्षत्रावरती अवलंबून आहे, तिथीवर अवलंबून आहे. आता अमावस्याला जन्म असेल तर तो क्रूरच होणार. तिथी, नक्षत्र, योग कुठला आहे, करण कुठला आहे या गोष्टीवरती अवलंबून आहे आणि या गोष्टीनंतर आपली पत्रिका. त्यामुळं एका गोष्टीवरती अवलंबून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. हे सामूहिक ही यश असतं. सामूहिक विचार करून आपण निर्णय घेतो. त्यामुळं आपण आज बघितलं व्याघ्र योनी म्हणजे काय 10 नंबर. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्या पुढचं म्हणजे 11 नंबरची मृग योनी. आज आपण इथंच थांबूया. व्याघ्र योनी म्हणजे काय पुन्हा एकदा अभ्यास करा, वाचा, चिंतन करा. ह्या फोटोला किंवा ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगा की मस्तपैकी तू वाच, विचार कर, शिक आणि शिकल्यानंतर तुला चांगला विचार करण्याची क्षमता आणि संधी येऊन तू चांगला ज्योतिषी होशील. पण तू स्वतःसाठी आणि नंतर लोकांसाठी प्रयत्न करा. चांगलं छान सकट शिकायचा. काय शंका आली, काय विचार वाटला तर मला फोन करू शकता, आपण विचारू शकता कमेंटमध्ये की अमक्या मला समजलं नाही, मी पुन्हा तुम्हाला नेमकं वेगळं सांगायचा प्रयत्न करेन. थांबूया. धन्यवाद.